श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे ना, मी स्पेशली माझ्या गृहिणींसाठीच म्हणजे माझ्या ताईंसाठीचा हा जो व्हिडिओ आहे तो घेऊन आलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला, खूप छान असा व्हिडिओ होणार आहे. तर आता कसं आहे ना, दसरा दिवाळी आलेली आहे. तर आपण जसं घराची स्वच्छता करतो ना, त्याचप्रमाणे आपण आपल्या शरीराचाही ना स्वच्छता म्हणजे अंघोळ वगैरे आपण रोजच करतो. पण थोडीशी जी काळजी आहे आपल्या केसांची किंवा म्हणजे ना आपल्या त्वचेची जी कशी घ्यायची ते तर आपण कधी विसरूनच जातो. कारण मुलांचं, घरातलं सर्व करता करता कधी कधी स्वतःकडेही लक्ष द्यायला हे होतच नाही. तर प्रत्येक गृहिणीचं असंच असतं आणि शक्यतो आमच्या गावाकडच्या ताईंचं आहे ना म्हणजे शेती कामामुळे तर अजिबात लक्ष देणं होत नाही. तर त्यासाठी ना आता मी छोटासा व्हिडिओ घेऊन आलेले आहे की आणि तुम्हाला माहीतच असेल की आमच्याकडे ना फक्त सणवार आला ना तर जे आयब्रो वगैरे आहे तेच करतात. बाकी आणि थोडीशी लावली तर मेहंदी केसांना लावतो बास. बाकी याच्यानंतर आमच्याकडं कोणता खर्च नाही. पार्लरचा आमच्या गृहिणीला म्हटलं तर वर्षातून लईत लई 200 ते 300 रुपये खर्च येत असेल. जास्त काही कोणी आमच्याकडं करतच नाही. तर आता आहे ना, सणवार आलेले आहे. सणवारासाठी प्रत्येकालाच वाटतं की आपण चांगलं दिसावं, चांगलं राहावं. तर त्वचेसाठी आणि केसांसाठी मी नवीन नवीन स्ट्रिक घेऊन येणार आहे. तर आज हा स्पेशल व्हिडिओ आहे आपल्या केसांसाठी. तर केसांसाठी पॅक कसा बनवायचा, जे आपले केस आहे ते स्मूथ आणि शायनी होण्यासाठी, केसांना एकदम चमक येण्यासाठी काय करायचं आणि कोणता पॅक आहे तो लावायचा, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्ण सांगितलेला आहे. तो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला समजेल. आणि हे सगळं आयुर्वेदिक पद्धतीने आहे, कुठलंही यामध्ये केमिकल वगैरे काहीही नाही आहे. आणि हा पॅक जर तुम्ही आपल्या केसांना लावला ना तर तुमचे केस खूपच छान होतात, शायनी होतात, दाट होतात आणि दिसायला पण खूप छान वाटतात. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तो पॅक कसला आहे ते मी तुम्हाला दाखवते. हा हेअर हेअर मास्क ना तुम्ही ना जो आहे तो हप्त्यातून म्हणजे महिन्यातून 1 ते 2 वेळेस जर लावला ना तर तुमचे केस खूप छान होते. हप्त्यातून एकदा जर लावलं तर अजूनच उत्तम आहे. पण एवढा वेळ काय कोणाला नसतो. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि पॅक बनवायला. चला तर मग. तर तुम्ही म्हणत असाल का आज कसला पॅक बनवायचा आहे? तर ही आहे जवस, म्हणजे याला आळशीही म्हणतात. आणि याचं आहे ना खूप हे ना पौष्टिक धान्य आहे, ज्यामध्ये ओमेगा 3 फॅट ॲसिड्स, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ना हृदयाचे आरोग्य जे आहे तेही सुधारते, वजन नियंत्रित राहते आणि पचनक्रिया चांगली होते. या बिया आहे ना संपूर्ण किंवा आहे ना पावडर स्वरूपात खाल्ल्या जातात किंवा केसांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. तर आता इथं आहे ना आपण पातेल्यामध्ये काय घेतलेलं आहे, आळशीच्या बिया घेतलेल्या आहे. तर तुमच्या केसांचं जेवढं असेल, जेवढे दाट असतील तर त्या प्रमाणानुसार इथं घ्यायचं आहे. आणि इथं थोडेसे मी तांदूळ टाकलेले आहे. तुमचे तांदूळ आहे ना तर इथे मी आहे ना आपले म्हणजे कोलम आहे ना ते तांदूळ घेतलेले आहे आणि आता ते 1 चमचा घेतलेला आहे. इथं अळशीच्या बिया घेतलेल्या आहेत. तुमच्या याच्यानुसार 1-2 चमचा घ्यायचा आहे. थोडंसं उकळून घ्यायचं आहे. आता अळशीचे आहे ना खूप असे फायदे आहेत त्याच्या म्हणजे ना तर जी बी ना त्याची पावडर वगैरे केले ना तरीही आणि रोज तुम्ही जर मुखवासमध्ये जसे आपण बडीशेप खातो ना तसे खाल्ले तरी गुडघेदुखी, हाडांच्या ज्या समस्या आहेत त्याही कमी होतात. खूप असे ना हिचे आयुर्वेदिक जे उपाय आहेत ते असतात. तर बघा इथे आहे ना आता छान असं उकळून घेतलेलं आहे. जर तुम्ही ही जवळ जर खाल्ली ना तर त्याचं खरंच खूप फायदे आहेत. त्या म्हणजे ना भरपूर अशी त्वचा जे आहे ना तर खूप अशी मुलायम होते याने. आणि तुम्ही चेहऱ्याला पण याचा जो हेअर मास्क म्हणजे हा जो मास्क आहे ना याच्यात जर थोडंसं तुम्ही चेहऱ्यालाही जरी लावलं ना तुमचा चेहरा अजूनच ग्लो करेल आणि तुम्ही केसांनाही वापरू शकता. तर बघा इथं छान असं 10 ते 15 मिनटं हे जे जवस आणि आपले तांदळाचं हे आहे ते उकळून घ्यायचं आहे. तुम्ही नुसतं तांदळाचाही पॅक लावू शकता. तर बघा छान असं आता गॅसवरती मी याला उकळत ठेवलेलं आहे. आणि बघा तुम्ही ना आपण असे खूपच प्रयोग करतो, हा शॅम्पू लाव, तो शॅम्पू लाव. तो लावण्यापेक्षा ना असे काहीतरी घरगुती उपाय केले ना जेणेकरून आहे ना ते आपल्या केसांना जे आहे त्याच्यापासून विजा होत नाही. तर आता आहे ना ते उकळून घेतलं आणि थोडंसं आता थंड झाल्यानंतर आहे ना लई जास्त काही थंड नाही. तर आता इथे ना गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं. ते इतकं चिकट असतं ना तर लवकर काय गाळल्या जातच नाही. गाळणीने ते लवकर गळत नाही. कारण त्यात आपण अशी एकदम अशी चिकट असते. जेव्हा तुम्ही खाल ना त्याची चव एकदम तुरट अशी लागते. तर ही अळशी ना शक्यतो पाण्याबरोबर घेण्याऐवजी ना दुधाबरोबर जर त्याच्या बिया जर खाल्ल्या ना तुम्ही संध्याकाळी झोपायच्या वेळेस तर तुम्हाला खूपच असा फरक जाणवेल. जी त्वचा आहे ती तुमची छान होते. म्हणजे
जी त्वचा आहे मुलायम होते आणि ज्या सुरकुत्या आहेत त्याही कमी व्हायला मदत होते. तर बघा इथं आता मी आहे ना या अळशीच्या बिया आणि तांदळाचं हे एका डब्यामध्ये गाळून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं गरम-गरम काही लावायचं नाही केसांना, तर थंडच लावायचं आहे. तर याचा मी आहे ना 2-3 दिवसापासून लावून म्हणत होते, पण काही लावणं झालं नाही. तर आता सकाळी-सकाळी झोपेतून उठल्यानंतर आता आपलं कसं असतं रविवार असलं तरच आपण निवांत असतो, नाहीतर इतर दिवस तर आपल्याला टिफिन वगैरे करायचा असतो. तर बघा इथे आहे ना आता मी हा जो मास्क आहे तो लावायला घेतला होता. तर इथे ना तो कॅमेरा जो आहे तो अंधारात येत होता. तर आता मी ना म्हटलं थोडासा जो आहे तो इथं लावून बघूया. तर आता ना हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करण्यासाठी आता तुम्ही सर्व माझे व्हिडिओ बघतात आणि तुमच्यासाठी मी जे काही करते ते तुम्हाला दाखवणं माझं एक म्हणजे जो आहे तो काय म्हणता ना त्याचा हा म्हणजे तुमचा हक्क आहे मी ते तुम्हाला बघण्याचा आणि माझाही हक्क आहे की तुम्हाला तो दाखवण्याचा. तर आता खूप दिवस झाले बनवेल काय बनवणं होतच नव्हतं. तर म्हटलं आता आज फायनली बनवूया. तर आज सकाळी ना झोपेतून उठल्याच म्हटलं चला आता आहे ना आपल्या यूट्यूब फॅमिलीला ज्या ताई आहेत त्यांना हा व्हिडिओचं नक्कीच शेअर करूया. तर बाकी पसारा इग्नोर करा. आता सकाळी रविवार होता, मुली झोपलेल्या होत्या, तर तोपर्यंत म्हटलं चला आता आपण केसांचं जो आहे तो काळजी घेऊया. हप्ताभर तर काही करणं होतच नाही केसांसाठी. तर हे खूप चिकट असतं आणि थोडंसं आहे ना हातानेच लावायचं. जास्त काही ते म्हणजे आपण जे काही हाताने लावलं ते एकदम मुळापर्यंत जातं आणि थोडासा 5 ते 10 मिनिटं आहे ना ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर मग नंतर आपल्याला केस धुवायचे. तर खूप स्मूथ केस होतात आणि भारी होतात. नक्कीच तुम्ही ट्राय करा. मला जो फरक जाणवला तर तोच तुम्हाला सांगते, बाकी काही नाही. आणि तुमची मर्जी तुम्हाला परत माझ्या केसांमध्ये तुम्हाला फरक याच्या आधीचे केस माझे जर बघितले ना तर खूपच छोटे होते आणि माझे आता केस खूप दाट पण झालेले आहे आणि थोडेसे आता आहे ना, आता वातावरणानुसार आहे ना, तुम्ही तुम्हाला दाखवलं होतं की मी ते तेल बनवलं होतं, तर त्या तेलानेही मला बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. आणि अजूनही ते मी करतेच आहे. तर तुम्हाला जो तेल आहे ते घरगुती पद्धतीने कसं बनवतं त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो नक्की जाऊन बघा. त्यानेही खूप आहे ना जो केसांना जो आहे तो फायदा होतो. तर मी तेच तेल वापरते. हप्त्यातून एकदा आहे ना ते तेल लावायचं असतं. त्याने ना आपले केस खूप छान होतात. तर बघा आता माझे केस तुम्हाला दिसतच असेल. तर ते तेल लावून मी आधी ना याच्यामध्ये तुम्ही तेल मिक्स केलं तरी चालेल. पण मी ना आदल्या दिवशीच जे तेल आहे ते लावलं होतं. तर त्याच्यामुळे ना आणि मग हे माझं जे आहे ती पॅक लावायचा मी ठेवला होता. तर जे तेल आहे ना, तेल जर टाकलं तर ते केसांना अजूनच खूप छान असं तेल निघलं जातं आणि हा पॅक त्यामध्ये मुरतो. तर बघा आता फायनली आपला ना पूर्ण जो आहे तो पॅक लावून झालेला आहे. अशा पद्धतीने मला जसा जमेल तसा मी लावलेला आहे. आता तुम्ही बघत असाल तर अशा पद्धतीने लावून आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे. चाप वगैरे लावून घ्यायचा आहे. आता मी जसं करते तसं दाखवलेलं आहे. याच्यात काही स्किप वगैरे केलेलं नाही आहे. तर चला आता आहे ना आपण थोडेसे बिया ज्या असतात ना त्या लटकलेलेच असतात. तर बघा फायनली खूप छान असे केस होतात. तर बघा आता मी केस धुवून घेतलेले आहे. थोडंसं ना कुठंतरी असं थोडंसं म्हणजे जे तांदळाचं आहे ना ते थोडंसं असतंच. तरी तर मी ना आधी ना आपल्याला काय करायचं आहे कवंग आहे ना जे केस आहे ना ते जाड कवंग्याने विचरून घ्यायचे आहे. तर बघा तुम्ही माझ्या केसांमध्ये तुम्हाला फरक जाणवल्याच याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ना आत्ताच्या याच्यात केस खूप दाट आणि बघा मी जी मेहंदी लावते किंवा जी मी पॅक बनवते ना तोच तुमच्याशी शेअर करते आणि केसांचं तर तुम्हाला दिसतच असेल. तुम्ही माझे केस खूप दाट पण आहेत आणि बघा दिसायला पण आता आहे ना सध्या पाऊस चालू होता बाहेर त्याच्यामुळं जर थोडंसं उन्हाच्या ह्याच्यात जर गेलं ना तर अजूनच ते आहे ते केस भारी दिसतात. तर आता पूर्ण आहे इथं पाऊस चालू होता थोडा अंधार होता तर बघा केस खूप छान आणि सिल्की एक जो केस आहे ना तो तुम्हाला सुट्टा दिसत असेल आणि सिल्की झालेले आहे. तर बघा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. अशा पद्धतीने जो पॅक आहे तो तुमच्या केसांना लावल्यानंतर बघा केस खूप छान असे होतात. आता मी तुम्हाला तुमच्या समोर जे आहे तो रिझल्ट दाखवलेला आहे. यात काहीही म्हणजे मी जे आहे ते वेगळं काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. बाकी तुमचे म्हणजे तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. पण मी जे करते ते तुम्हाला दाखवलं. तर बघा फायनली छान असा आपल्या केसांना लूक आलेला आहे आणि केसही खूप छान दिसतात. तर बघा. तर चला बाय.